मुंबईमधील मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी मुंबईतील 15हून अधिक ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे। पालिका आणि खासगी कंत्राटदारांवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, 65 कोटींच्या कथित घोटाळ्यामध्ये एकूण 13 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। पालिका आणि खासगी कंत्राटदारांवर हे छापे पडलेले आहेत। मुंबईतील 15हून अधिक ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, 65 कोटींचा कथित घोटाळा आणि एकूण 13 आरोपी आहेत, कशी ॲक्शन मोडवर आलेली आहे ईडी आता आर्थिक गुन्हे शाखेनंतर? अगदी बरोबर आहे श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर मागील 15 दिवसापासून या घोटाळ्याची कथित घोटाळ्याची चर्चा आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे यात काही बॉलिवूड हस्तींचा देखील समावेश आहे। दिनो मोरिया आणि त्याच्या भावाची नुकतीच एक चौकशी झाली होती, त्यांना देखील आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलवलं होतं आणि तपास जे आहे ते सुरू आहे। 13 जणांवर या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता ईओडब्ल्यू नंतर आता ईडीनं देखील या प्रकरणात एंट्री घेतलेली आहे। आज सकाळपासूनच ईडीनं जवळपास 15 ठिकाणी छापे मारायला सुरुवात केलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार यामध्ये काही पालिका अधिकारी आणि काही खासगी कंत्राटदार यांच्या इथे छापेमारी झाल्याची आपल्याला माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून सातत्याने एक आरोप केला गेला होता की मिठी नदी गाळ नेमका कुणाच्या घरी गेलेला आहे, त्याचे पैसे जे आहेत ते कुणाच्या दारी पोहोचलेले आहेत, असा आरोप सातत्याने भाजप नेते करतायत। प्रसाद लाड यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की हा फक्त 65 कोटींचा घोटाळा नाही तर हा 1200 कोटींचा घोटाळा आहे। अर्थात आता ईडी चौकशी करते, ईडीमध्ये काय चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र श्रद्धा, बघितलं असेल तर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता मिठी नदीच्या गाळावरून प्रकरण तापलेलं आहे। ईडीने यात एंट्री घेतल्यामुळे आता आणखीनच राजकारण तापेल। ईडी आता नेमकी काय ॲक्शन पुढची पावलं उचलणार आहे? आज 15 ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे। आणखी ही कारवाई अशी सुरू राहणार का आणि ही कारवाई नेमकी कुणापर्यंत जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी मोठी कारवाई आणि धागेदार कुठपर्यंत जात आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतील मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरण आहे आणि पालिका आणि खासगी कंत्राटदारांवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत। मुंबईमधील 15हून अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे।